आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बघूया। वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याच्याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांकडे अतिशय धक्कादायक माहिती उपलब्ध झालेली आहे। निलेश चव्हाण याने वैष्णवीची सासू लता हगवणे त्याचबरोबर नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आपल्या तिजोरीमध्ये लॉक करून ठेवले असल्याची माहिती आता पोलिसांना समोर आलेली आहे आणि पोलिसांना आतापर्यंत चौकशीमध्ये ही सगळी माहिती उपलब्ध झाली आहे। या दोन्ही मोबाईलमध्ये वैष्णवीच्या संदर्भातील माहिती असण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवशी कोणत्या आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते याची देखील माहिती मिळण्याची शक्यता आहे। निलेश चव्हाणच्या घरी जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस हे दोन्ही मोबाईल हस्तगत करण्याची शक्यता आहे। तर या मोबाईलमध्ये मिळालेला डेटा सगळ्या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे सांगण्यासाठी पुरेशी असल्यामुळे दोन्ही मोबाईल पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त करण्याची शक्यता आहे। तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याच्याबाबत आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडे अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। निलेश चव्हाण यांनी वैष्णवीची सासू लता हगवणे त्याचबरोबर नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आपल्या तिजोरीमध्ये लॉक करून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या अति धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आतापर्यंतच्या चौकशीमध्ये ही सगळी महत्त्वाची माहिती आता समोर येते। वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवशी कोणते आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते याची देखील माहिती या मोबाईल फोनमधून मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दोन मोबाईल अतिशय तपासामध्ये महत्त्वाचे असणार आहेत। दरम्यान निलेश चव्हाणच्या घरी जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही मोबाईल हस्तगत करण्याची शक्यता वर्तवली जाते। या दोन्ही मोबाईलमध्ये वैष्णवीच्या संदर्भातील माहिती असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवशी कोणते आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते याची देखील माहिती मिळण्याची यामध्ये शक्यता आहे। त्यामुळे हे दोन जे मोबाईल फोन आहेत ते तपासामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। दरम्यान हे दोन्ही फोन निलेश चव्हाणकडे आहेत। निलेश चव्हाण याने वैष्णवीची सासू लता हगवणे त्याचबरोबर नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आपल्या तिजोरीमध्ये लॉक करून ठेवल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। गोविंद, खरं तर हे धक्कादायक म्हणावं लागेल की हे जे दोन महत्त्वाचे फोन आहेत जे सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेशच्या घरी सापडतात। अजिंक्य, खरं तर निलेश चव्हाण आणि करिश्मा चव्हाण जी वैष्णवीची नणंद आहे या दोघांचीही जवळीक होती आणि त्यामुळे ज्या पद्धतीने निलेश चव्हाण या हगवणे कुटुंबियाशी संबंधित होता किंवा त्यांची जवळीक होती त्यामुळे या दोघींचे फोन जे पोलिसांना आतापर्यंत हस्तगत झालेले नाही आहेत ते निलेश चव्हाणच्या घरी त्याच्या तिजोरीमध्ये असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना आता मिळालेली आहे। आतापर्यंतच्या तपासात जसं की आपल्याला माहिती आहे की नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाणला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर आतापर्यंत म्हणजे 24 तासात त्याचं जी काही तपास झालेला आहे किंवा त्याच्याकडे जी काही चौकशी झालेली आहे त्यानंतर जी आता पोलीस कोठडी त्याला 3 दिवसाची मिळालेली आहे रिमांडमध्ये घेतात पोलिसांनी सगळ्यात पहिला प्रश्न विचारला की लता हगवणे वैष्णवीची जी सासू आहे लता हगवणे तिचा मोबाईल आणि त्याचबरोबर जी नणंद आहे करिश्मा हगवणे हिचा मोबाईल कुठे आहे। तर निलेश चव्हाण हे कबूल केल्याची माहिती आता आपल्याला मिळते की त्याच्या घरातील तिजोरी ज्याला लॉकर आहे आणि लॉकरचा जो पासवर्ड आहे तो त्याचा चेहरा आहे म्हणजे फेस पासवर्ड त्या लॉकरला असल्याची माहिती मिळते। त्यामुळे कोणत्याही क्षणी निलेश चव्हाणला आता पिंपरी चिंचवड पोलीस कर्वेनगरमधील निलेश चव्हाणच्या घरी घेऊन जाऊ शकतात आणि त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले हे दोन्हीही मोबाईल जे पोलिसांना अद्याप मिळाले नव्हते ते हस्तगत करू शकतात। या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे वैष्णवीचा ज्या दिवशी आत्महत्येचं प्रकरण समोर आलं त्या दिवशी निलेश चव्हाण आणि करिश्माचा दोघांचाही संपर्क झाला का किंवा एकंदरीत वैष्णवीचा छळ होत असताना निलेश चव्हाण वेळोवेळी साक्षीदार होता का। कारण की या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे निलेश चव्हाण हा नेहमी वैष्णवीला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवायचा। जेव्हा शशांक आणि जी वैष्णवी आहे त्यांच्यात वाद व्हायचे तेव्हा निलेश चव्हाण मध्यस्थी करायचा मात्र तो दबाव वैष्णवीवर टाकायचा आणि तिला घरून पैसे आणायसाठी सांगायचा अशा पद्धतीचे आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी निश्चित गोविंद, त्यामुळे जेव्हा हे मोबाईल पोलिसांच्या हाती लागतील आणि या सगळ्याची चौकशी केली जाईल तेव्हा काय समोर येतं हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर न्यूज 18 लोकमतच्या हाती अतिशय धक्कादायक माहिती उपलब्ध झालेली आहे। निलेश चव्हाण याने वैष्णवीची सासू लता हगवणे त्याचबरोबर नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल आपल्या तिजोरीमध्ये लॉक करून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना आतापर्यंतच्या चौकशीत उपलब्ध झालेली आहे। तर या दोन्ही मोबाईलमध्ये वैष्णवीच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचबरोबर वैष्णवीच्या आत्महत्येच्या दिवशी कोणते आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते हे देखील याची माहिती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे।